मंडळी. तर आता आम्ही लॉजमधून तयारी करून आलो झाली आणि इथे मंदिर आहे, तिथे आता दर्शनाला जातो आहे आम्ही. आणि वातावरण असं म्हणजे गुमसुम वातावरण, शांत वातावरण आहे आणि थंडी आहे भरपूर, त्याच्यामुळे आमचे चेहरे पण सुजल्यासारखे झाले. आणि हे बघा, ही मंडळी पण आमच्याबरोबर आहे. हां, वलवेलीवरून आल्यात ही. थांबा आणि एकादशी आहे त्यानिमित्ताने इथे बनतोय वरीचा भात. हे बघा, हे बनवत आहे, आचारी आहे ते सगळे. आणि एवढ्या लोकांसाठी इथे वरीचा भात बनतोय. एकादशी आहे त्यानिमित्त. अजून पब्लिक बघा, 800 लोक आहेत, त्यांच्यासाठी वरीचा भात बनतोय. आणि इथे सोललाय बिरडा. उद्या एकादशी सोडायसाठी भाजी बनवायची आहे, त्यासाठी बिरडा सोललाय. Hey,
आणि त्यांच्या आई दोघा जर तुम्ही हाताने टाळ्या ठिकाणी भगवंताचं नाव घ्याल तर तो
बालमुकुन्दं मनसा स्मराम्यहं कि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी मुरारी कि हे नाथ नारायण वासुदेव कि हे नाथ नारायण वासुदेव अजमृत्युनि प्राणसञ्जीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्माद्यं देहदेहं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो अलङ्कापुरीयं सिंहासनस्थं पदं भोजते च स्फुरति प्रदिशं विधिन्द्राणि देवी सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरालया तुमचा अनुग्रह नादर पावन झालो चराचरी हे दुःखभंजन मारुती नंदन सर्वांनी माझ्यासोबत हे दुःखभंजन मारुती नंदन सुरलोमी पुराण सुरलोमी पुराण पवन सुत मिनती एवढंच नाही बाबा माझा भगवान पांडुरंग परमात्मा ज्यांच्याकडे 36 वर्ष कावडीने पाणी बसलो आहे म्हणजे परमेश्वराचे लाडके भक्त नाथ महाराजांचा 4 चरणांचा अतिशय गोड असा अभंग मी आज सेवेकरता निवडलेला विठ्ठल ही आपली भारत माता आणि भारत माताच्या अगदी जवळ असलेलं म्हणजे हा पवित्र असा हा नेपाळ आणि या देशामध्ये आपण 3 दिवसीय हरी नामाचा गजर करत आहोत आणि आपण किती दिवसाकरता आलेलो आहोत किती जागे आहात ना बोला कारण आपण इथे आल्यापासून नेटवर्कचा मोबाईलचं नेटवर्क येतं मग आपलं नेटवर्क जाऊ देऊ रेंज जाऊ देऊ मी जे काही विचारले उत्तर द्या ना मला सांगा आपण इथे कशा करता आलो कशा करता सप्ताह करता ना खेळण्याकरता आलो का भगवंताचं नामस्मरण करण्याकरता आलो वा खूप गोड उत्तर कशा करता तर दोन्ही आपल्याकडून करावं फिरण्याकरता तर आलोच पण त्यासोबत माझ्या भगवंताचं नामस्मरण सुद्धा करावं पण त्याकरता आज या ठिकाणी तुम्ही सर्व श्रोते वर्ग तपोवृत्त असतील ज्ञानवृत्त असतील वयोवृत्त
एवढंच नाही तर उत्कृष्ट कीर्तनकार असतील, गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग सेवक असतील, नव्हे तर आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आज या ठिकाणी माझ्यासमोर उपस्थित आहे. एवढंच नाही तर आज या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी उपस्थित आहात ते म्हणजे आपले परम आदरणीय, परम श्रद्धेय, तर परम स्नेही असणारे, माझे आधारस्तंभ असणारे, नव्हे तर तुमचे श्रद्धास्थान असणारे आपले आदरणीय गुरुवर्य, माझे पप्पा म्हणजेच गुरुवर्य हरिभक्तिपारायण लक्ष्मण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी वर्ष 11वे आणि एवढंच नाही बाबा, तर पुढे 12व्या वर्षात दुसऱ्या दिवसामध्ये, कारण आपली महाराष्ट्र भूमी एवढंच नाही तर भारत भूमी, मातृभूमी ही संत मांदियाळांची बनलेली आहे. आणि याच्याचमुळे संतांचं वचने, संतांचं नामस्मरण बाबा आपण दुसऱ्या देशामध्ये प्रचार करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत. बाबा खरं सांगायचं झालं तर सर्वात महत्वाचं मोलाचं वाटा या ठिकाणी तुमच्या सहकार्यच आहे. कारण हा खेळ दोन्ही एकल्याचा, तर बाबा एकमेका सहाय्य बाबा हा खेळ दोन्ही एकल्याचा. आणि आज पप्पांच्या कृपा आशीर्वादाने बाबा आज या ठिकाणी फार मोलाचा वाटा म्हणजे तुम्ही सहकार्य या ठिकाणी सप्त्यामध्ये छोटं मोठं का असेना फार मोलाचा वाटा आज या ठिकाणी आहे. आणि तुमच्या सहकार्य प्रीत्यर्थ आज या ठिकाणी भव्य दिव्य असा 11 वर्ष या सप्ताह पूर्णत्वाला झालेला आहे. आणि आज आमचं संकल्प का असेना आज या ठिकाणी आणि पप्पांचं संकल्प का असेना तुमचंच देखील त्या ठिकाणी प्रेरणास्थान आहे. आणि आज या ठिकाणी खूप छान असं आयोजन केलेलं आहे. आणि 3 दिवसाचा हा हरिनाम सप्ताह धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. गोड असं आयोजन नियोजन काल सुद्धा त्या ठिकाणी दिदीचं कीर्तन झालेले. आज या दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा प्रेमास्पद माझ्या वाटायला आलेली. हरी संकीर्तनाचं भाग्य, कथा कीर्तनाचं परम भाग्य हे प्रत्येकाच्या वाटेला येत, प्रत्येकाच्या नशिबात नसतं. काहीतरी पुण्य असावं लागतं. कारण म्हणतात माझे नामदेव राय सुद्धा काही कोण वर्णन करतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी सर्वांनी आई आणि अप्पांसाठी काढा. कारण बाबा नको त्या ठिकाणी नको ते नृत्य करण्यापेक्षा आनंद घ्यायचा असेल ना तर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर या हरिपाठामध्ये या, हरी संकीर्तनामध्ये या. विठ्ठल विठ्ठल अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ बाबांबद्दल सांगायचं झालं तर नाथ श्रीमंत, शांत आणि संत या तीनही गोष्टी माझ्या नाथांना लागल्या. नाथांच्या श्रीमंतीबद्दल सांगायचं झालं तर बाबा रोज पुरणपोळीचं भोजन आई देवाच्या देव्हाऱ्याला सुद्धा होतं. एवढं माझ्या नाथांकडे वैभव. नाथांच्या शांततेबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्याकडे अगाध अशी शांतता होती. म्हणतात एक यौवन 108 वेळा माझ्या नाथांच्या अंगावर तुटला, पण तरी सुद्धा माझ्या नाथांची शांतता भंग झाली. यौवन अंगामध्ये प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की नाथ बाबांकडे अगाध अशी बोला बोला 36 वर्ष अजूनही नाथ षष्टीलाच राखून गेले. विठ्ठल विठ्ठल अजूनही नाथ षष्टीला जर आपण त्या ठिकाणी गेले बाबा तर अजूनही माझा भगवंत त्या ठिकाणी पाणी भरण्याचं काम करतो. एवढा अधिकार नाथ बाबांचा. द्वार
मन हे एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे बाबा. माझे तुकोबराय सुद्धा एका प्रमाणाद्वारे सांगतात का तुमचं मन आधी हे ताब्यात घ्या, कारण आपलं मन हा इंद्रियांचा राजा आहे. मन चंचल चपल, मन चंचल चपल, मन चंचल आधी मन हे हाती तोची गणाचा गणपती. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. जर तुम्ही तुमचं मन ताब्यात ठेवलं तर सर्व इंद्रियांचा कोण आहे? तो राजा आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात देवा माझे मन लावून संसार व्यसनी पडो देती. विठ्ठल विठ्ठल सर्वत्र नमस्कारी मज एकांते. कारण असा एवढा चंचल असणारा मन बाबा, पंच ज्ञानेंद्रिय असू द्या, पंच कर्मेंद्रिय असू द्या, त्या सर्वांना विषयाचा मार्गात लोटणारा एकमेव कोण असेल तर ते मन आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही आधी तुमचं मन हे ताब्यात घ्या. कारण चंचल ही मन कृष्ण प्रमादी पणभद्रुडं तस्यामन्ये ग्रहं वन्दे वायोरिव सुपुष्टं. विठ्ठल विठ्ठल. बोला बोला. आता तुम्ही शरीराने या कीर्तनात बसलेले आहात, पण तुमचं मन आहे का या ठिकाणी? कोणाकोणाचं मन आहे सांगा हात वर करून. कोणाचंच नाही, एकाचंच आहे. एकाने सांगा. अगदी खरंच देखील एकाच. कोणाचंही मन या ठिकाणी नाही. मनाला वाटलं तर बाबा, मनाला वाटलं तर तो पंढरपूरला जाईल, माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेईल, चंद्रभागेचं स्नान करील. पण मनाला वाटलं तर नको त्या ठिकाणी सुद्धा जाईल. एवढं मन हे चंचल आहे. म्हणून आजपासून या क्षणापासून मनाला ताब्यात ठेवणं, मनाला स्थिरता देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी विठ्ठल. कारण मन हे असं आहे, मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. कारण बाबा समर्थ रामदास स्वामी सुद्धा या मनाबद्दल काय सांगतात? मन सज्जना भक्ती पंथेची झाले तरी श्री हरी पाहे समावे. असं प्रकारचं हे मन, पण तरी सुद्धा आपलं मन हे स्थिर नाही. माकड हा प्राणी माहिती आहे का तुम्हाला? कसा प्राणी आहे? चंचल आहे. किती चंचल आहे? या झाडावरून त्या झाडावरून, या फांदीवरून त्या फांदीवरून माकड एके ठिकाणी थांबतो का? मग तसं तुमचं मन एके ठिकाणी थांबतं का? मान्य सुद्धा करा. मग तसं आपलं हे मन आहे. पण तरी सुद्धा माझे नाथ बाबा म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी विठ्ठल विठ्ठल. कारण मन कुठे असतात? बोला बोला. तर धनगर पुढे आणि मेंढ्या पाठीमागे. त्याप्रमाणे माझे साधू पुढे आणि त्यांची इंद्रिय पाठीमागे असतात. पण आपली इंद्रिय पुढे आणि आपण पाठीमागे असतो. उदाहरणच ऐका बाबा. बकरीवाला माहितीये ना, बकऱ्या आणि शेळी धरा, हे बकरी धरा. तर मला सांगा, बकऱ्या पुढे असतात का बकरीवाला पुढे असतो? बकरीवाला कोण? तर बकऱ्या पुढे आणि बकरीवाला वलपट्या मारून गेल्या. पण त्या बकऱ्या काही ऐकतात का? त्या एका जागेतल्या असतात का? नाही. इकडे धाव तिकडे धाव. कारण ते त्यांचं मन कसं असते? तसं कोणाचं बकऱ्यासारखं
मी असं म्हणत कारण आपली इंद्रिय पुढे आणि आपण इंद्रियांच्या पाठीमागे. कारण तोंड आणि वाजता एक टोपलं बांधाच्या कोपऱ्याला बांधते. का बांधते? आपल्या कोंबड्यांना तिथे येण्याकरता. आणि बरोबर तोंड आणि वाजता बरोबर ते टोपलं बांधलं तर ते आपल्या कोंबड्यांना आवाज देते, शिर 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 शिर. बरोबर त्यांची कोंबडी आतमध्ये येऊन शिरतात. आणि आपली कोंबडी कुठे? शेपटाच्या दारावर. विचार करा. म्हणून माझे नाथ बाबा सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवून येती. आणि पुढे नाथ बाबा सांगतात का मला या संसाराच्या व्यसनामध्ये मला पडू देऊ नको. का बरं पडू देऊ नको? कारण संसाराचं व्यसन मला लागू देऊ नको. आता संसाराचं व्यसन म्हटलं, आता या ठिकाणी व्यसन हा शब्द आलेला आहे. व्यसन म्हटलं तर प्रत्येकाला असं वाटेल का दारू पिणारा, सिगारेट ओढणारा याला व्यसन म्हणतात. तर या ठिकाणी त्याचं व्यसन नाही. तर माझे नाथ बाबा सांगतात का संसार स्वरूपाचं या प्रपंच रूपीचं व्यसन मला लागू देऊ नको. कारण हे संसार कसं आहे? संसार दुःख मूल संपूर्ण ठिकाणी तुम्हाला दुःखच मिळणारा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कारण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य, धर्म केला विठ्ठल वाटते आज नाही तर उद्या आम्हाला संसारात सुख मिळणारच. पण खरं सांगू का, संसार हा दुःखरूपी असा हा संसार आहे. कारण काहींचे संसार करून 40 वर्ष पूर्ण झाले असतील, काहींचे संसार करून 60 वर्ष पूर्ण झाले असतील, काहींचे संसार करून 80 वर्ष पूर्ण झाले असतील. नाही, तुम्ही मला अगदी खरं सांगा, संसारात सुख मिळाला का? नाही. अगदी खरं सांगा, संसारात सुख मिळाला का? पण तरी सुद्धा संसार करताना मी असं नाही म्हणत संसार सोडा, संसार करा, पण त्यासोबत माझ्या भगवंत परमात्म्याचं नामस्मरण केल्याशिवाय राहू विठ्ठल विठ्ठल. कारण माझे तुकोबराय सुद्धा या संसाराबद्दल सांगतात, विठ्ठले हे प्रपंचाचं स्वरूप कसं आहे? प्रपंच हे मायाजाळ घातले भ्रांतीचे पडल, प्रपंच घडामोडी नसले कल्पकोटी, वासनेची बेडी पडली पायी. म्हणजे माऊली ज्ञानोबराय सुद्धा या संसाराबद्दल काही गोड वर्णन करतात. जे विषयी रामदिली रस सोय, जेवणाला ठाऊकची होय, ते तो ताटची सांडुनी जाय, जिया परी तैसे संसारिया समजता, जाणी जे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. कारण संसाराचं स्वरूप कसं आहे ते माझ्या माऊली ज्ञानोबराय सांगतात. बाबा उदाहरण ऐका. एक उपाशी असणारा गृहस्थ बाबा तो जेवणाच्या शोधात आहे. इकडे तिकडे तो जेवणाचा शोध घेतो, पण त्याला काही मिळत नाही. मग त्याला एक पंगत बसलेली दिसते आणि त्या पंक्तीमध्ये जेवणाचं पात्र वाढलेलं असतं. बाबा सर्व मंडळी बसतात आणि त्या ठिकाणी एक तो उपाशी असणारा गृहस्थ त्या पात्राजवळ जाऊन बसतो. बाबा पण कुणीतरी त्याला सांगावं का महाराज तुम्ही हे जेवण जेवू, कारण या प्रत्येक पदार्थामध्ये विष आहे. विष आता बाबा विष आहे म्हटल्यानंतर तो मनुष्य जेवण जेवेल का? मग तैसी संसारी समजता, जाणी जे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे विठ्ठल विठ्ठल. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. म्हणून संसार हा संपूर्ण हा दुःख रूपी आहे. म्हणून माझे नाथ बाबा सांगतात संसार व्यसनी पडवून येती. म्हणजे जनाबाई सुद्धा काही गोड या संसाराचं वर्णन करतात.
संसार जसा वाचूया अति हाताळी चटकी मग मिळती संसार संसार जसा कपशीचा घर कळालं बशी कप फिरे दारोदार बंटीचे पप्पा हो चहा पावडर संपली बंटीचे पप्पा इथे कोणी बंटी नाही आहे का हा आपलं ऑर्डरचं बंटी बशी बसी जागीवर कप हे संसाराचं स्वरूपच आहे लक्षात ठेवा म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात संसार व्यसनी पडवणे आणि पुढे नाथ बाबा सांगतात त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात देवा नामस्मरणा सुंदर असा हा नरदेह दिलेला आहे आणि त्याची आठवण तर आपल्याला काढायला पाहिजेच ना कारण चाले हे शरीर कोणाची असते दिली इंद्रिय हात पाय काढ बाबा त्या भगवंताच्या हातात जी सत्ता आहे पण त्याचं एक वेळ कमीत कमी दिवसातून एकदा तरी माझ्या भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे बाबा नामस्मरण केल्याने अलभ्य असणारं लाभ ते तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही आवडी विठ्ठल गायचे कांती अलभ्य लाभ येती घरा कारण माझ्या भगवंताचं नाम एवढं गोड आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम ते मज प्रेम गोविंदाचे नाम गोड घेता वाचे ते नाही त्यांचे वैर भाव विठ्ठल विठ्ठल तिचं नाव घेतल्याशिवाय भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा राहत असं दोन अक्षरी तिचं नाव बाबा तिने असं भगवंताचं नामस्मरण केलं असं भगवंताचं भजन केलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिचं भजन करतात या नवल नाही तर माझ्या भगवान श्रीकृष्णाची बासुरी सुद्धा तिचं नाव नाव घेताना जसं भगवंताला जे आवडते ते आपण केलं पाहिजे का नाही माझ्या भगवंताला काय आवडतं आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार मग आपल्या पतीला जे आवडतं ते आपण करतो माझ्या पांडुरंग परमात्म्याला जे आवडतं ते आपण केलंच पाहिजे लक्षात ठेवा म्हणून नामस्मरण केल्याशिवाय राहू नका म्हणून माझे नाथ महाराज सांगतात नामस्मरण घडो संत समागम बाबा आल्या लेडीज म्हणजे आमच्या महिला वर्गाची विनंती होती ताई आम्ही एवढ्या सर्व तुमच्या आग्रहास्तव प्रेमापोटी या ठिकाणी उभ्या राहिलेलो आहे जर तुम्ही पिंडा घ्याल ना नक्की जसं मुलांची इच्छा असते तर त्यांची सुद्धा इच्छा घ्यावीच लागेल तर म्हणून जर तुम्ही आजपासून माझ्या भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर काय होईल तर नाथ बाबा सांगतात हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळालं
सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा. खूप छान. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेमी. नामस्मरण करो संत समागम, भावाची भ्रमा नको देवा. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून मागले ज्ञानोबरांच्या चरणी मला जसं बोलता आलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. माझे गुरुवर्य लक्ष्मण महाराज यांच्या कृपा आशीर्वाद आणि राहिलेले चांगलेच निघाले ना. तुमच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी सर्व प्रेमाची मंडळी आहे. नितांत माझ्यावर प्रेम करणारी सर्व या ठिकाणी मंडळी जमलेली आहेत. कारण कथा श्रवणे जे विरक्ती, कथा श्रवणे वाढे शांती बाबा. कारण आज या ठिकाणी हरी संकीर्तनासाठी तुम्ही सर्व मायबाप जमलेले आहात. तुमचे देखील आभार मानते. तसेच उत्कृष्ट असे बोलकांचे साथ लक्षात आहे. मग आपण ते साजरा करतो का? कोण करतं? ख्रिश्चन धर्म. आपण ख्रिश्चन आहोत का? आठवतात ना ख्रिश्चनांनी काय केलं? इंग्रज लोकांनी आपल्या वेळेला किती त्रास दिलेला माहिती आहे ना. मग 31 आपण साजरा सांगणं अत्यंत गरजेचं आहे. पण झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून माझ्या ज्ञानोबरांच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने, माझ्या गुरुवर्य लक्ष्मण यांच्या कृपा आशीर्वादाने मला जसं बोलता आलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. तसे सांगणारे बाबा त्यांचे देखील आता या ठिकाणी कीर्तन झालं. संजय महाराजांनी सांगितलं ठराव आहे. नंतर ज्यांचं भजन राहिलंय, भजन सम्राट मोहनजी पाटील यांचं ठरावानंतर भजन होईल. उद्या बरोबर सकाळी 7 वाजता. बघा आज 31 आहे आणि आम्ही आज नेपाळला आलो. तर बघा सप्ताह चालू आहे आणि एकादशी असल्यानिमित्त सगळ्यांना वरीचा भात आणि आमटी ह्या प्रकारे फराळ दिला जातो. अन्नदान करत नाही इथे आजच्या दिवशी. भरत शेळके, सुभाषदादा घरत, ज्ञानराज भास्कर आणि वैभव पाटील बंटी या तुमच्यावर थांबलेत. या गायनाचार्य आले, मृदंगाचार्य आले तिथं. या एक अर्धा पाऊण तास या, कंटाळा करू नका. बंटी आवाज येतो का? भरत शेळके 120 खोली क्रमांक, ज्ञानराज भरत शेळके, शिवाजीराव लाभ आहे.
सुरुवात करूया. हॅलो हॅलो विश्व धर्म वारकरी शिक्षण संस्थेची मुलापर्यंत बसा. हा फराळाचं करण्यात येऊन बसा. लोके